खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं विकासासाठी असणारं योगदान हे सगळं प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी सांगितलं। आणि आज जर पाहिलं तर निश्चित प्रकारे या आंबेगाव तालुक्यातील जनतेने खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली म्हणून या आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलाय। त्यामुळे या आंबेगाव तालुक्यातील तमाम मतदारांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। परंतु मगाशी मतांविषयी बोलले, मला बरोबर साहेब ते आवडलं की आता पहिल्यासारखं राजकारण राहिलं नाही। पूर्वी विकासाचं राजकारण असायचं, विकास केला की लोकांनी इकडं तिकडं जरी झालं तरी हरकत नसायची, म्हणजे सुखदुःखात नाही गेलं तरी चालायचं। परंतु आता एक वेगळा ट्रेंड या ठिकाणी आलाय। एका बाजूला विकास पाहिजे, एका बाजूला लोकप्रतिनिधी लोकांच्या सुखात मध्ये दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे। जर एक बाजू जरी कमी झाली तरी लोक त्या ठिकाणी नाराज होतात आणि मग अशा लोकांच्या पाठीमागे लोक जातात ज्यांचा विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो, ज्यांचा संघटनेचा आणि विचारधारेशी काही संबंध नसतो, अशा लोकांच्या पाठीमागे त्या ठिकाणी लोक जातात। तुम्ही पाहिलं या आंबेगाव तालुक्यामध्ये मी 1997 सालापासून राजकारणामध्ये आहे, परंतु या आंबेगाव तालुक्यामध्ये जशी युती पुढच्या लोकांची झाली तशी युती मी 97 पासून आतापर्यंत तरी त्या ठिकाणी पाहिलेली, कसली विचारधारा नाही, कसलं तत्व नाही, आणि तरी सुद्धा लोक त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर पुढे राहायला त्या ठिकाणी तयार होते। म्हणून याच आभार मेळाव्याच्या दिवशी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आज या क्षणापासून जे थोडंफार 5-10% आपल्याला अपयश आलंय, संघटना आपण सगळ्यांनी मजबूत केली पाहिजे। गावागावामध्ये संघटनेचे तरुण कार्यकर्ते संघटनेमध्ये आकर्षित केले पाहिजे। जो लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य असाल, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असाल, आपण सगळ्यांनी गावागावामध्ये त्या 5 वर्षाकरता नुसतं एक दिवस मिरवणुकी सगळ्या तर 5 वर्षाकरता आपण त्या लोकांना बांधील आहोत, अशा पद्धतीने आपण लोकांची कामं केली पाहिजे। गावातून त्या आपल्या मतदारसंघाच्या गावातून